नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर इथे गणपतीचा हार बनवणं सुरू आहे माझं. सकाळी उठली, सगळे कामं आटोपले माझे आणि मग बाकीचे सगळ्या गोष्टी करून आज तर रेडी व्हायला पण वेळ नाही मिळाला. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला की लवकर लवकर रेडी होऊन तुम्ही तुमचे कामं करा, पण हो रेडी होऊ शकता, पण कधी कधी काय होतं की असं लेट होतं ना, तर मग तुमच्या कामाला बाकीच्या कामाला लेट होऊन जातं. तर मग तुम्ही अशा वेळेला काय करू शकता की लवकर लवकर तुमचे कामं आटपून घ्या. सकाळी जसं टिफिन बनवायचं आहे त्यावेळेला आधी रेडी नाही होऊ शकत, तर पहिल्यांदा स्वयंपाक करून घ्या, टिफिन बनवून घ्या मुलांचा, मुलांना शाळेत पाठवून द्या. मग जेव्हा रिलॅक्स होतं ना त्यावेळी एक वेळ फ्रेश व्हा आणि छानपैकी मस्त रेडी व्हा आणि दिवसभर मग तुम्ही छान एनर्जेटिक फील कराल. तर मी असंच करते, ज्या वेळेला मला वेळ नसतं ना त्यावेळेला मग मी लगेच कामाला लागून जाते, आंघोळ करून येते. पहिल्यांदा टोनर वापरायला विसरत नाही, पण मी केव्हाही टोनर सनस्क्रीन हे लावून घेते आणि नंतरच मग बाकीचे कामं. मग बाकीचं मला करायला वेळ नाही जरी मिळाला तर मग मी एक वेळ सगळं काही आटोपल्यानंतर मग फेस वॉश करेल आणि नंतर मग माझं जे पण रेडी व्हायचं आहे मला ते तशा प्रकारचं मी रेडी होईल. आता ह्या सगळ्या गोष्टी आवरल्या आणि गणपतीजवळचं सगळं काही क्लीन केलं. जे आधीचे हार होते ते काढले. दोन्ही गणपतीला अद्विकचा यावेळेला छोटासा गणपती बसवलेला, त्याला खूप खुशी झाली होती गणपती बसवल्यानंतर. तर त्या छोट्याशा गणपतीला आणि मोठ्या गणपतीला, आपल्या मोठ्या गणपतीला तर हे हार विकतच घेऊन येतात आणि लहान्या गणपतीला छोट्याशा त्यांना हार बनवते आणि कळसाला हार बनवते. तर असं म्हणून मग मी, आणि हो एवढ्यात आपल्या त्या जास्वंदाला पण फुलं येत आहेत. म्हणजे मला असं वाटलं होतं, म्हणजे मी प्रे करत होते की गणपती जेव्हा आपल्याकडे असतील ना त्यावेळेला जास्वंदाला फुलं आले पाहिजे, पण स्टार्टिंगला नाही आले. पण नंतर मग 1-2 दिवस गेल्यानंतर मग यायला लागले. मोठ्या जे आपलं जास्वंदाचं मोठं फुलं आहे ना, एक ऑरेंज कलरचं, तुम्हाला माहिती असेल, मी आधी जर ज्यांनी तो ब्लॉग बघितला असेल ना, जेव्हा मी फुलांचं झाड घेतलं होतं त्यांना माहीत असेल, याला जाताना चिखलदऱ्याला जाताना. तर त्या झाडाला पण खूप वेळ फुलं आले. नंतर मग पिंक जास्वंद, त्याला पण फुलं आले. मला एक साधा जास्वंद पाहिजे, जो रेड जास्वंद असतो ना तो पाहिजे, पण तो यार लावलेला आहे, म्हणजे लावलेले पण त्याला फुलंच नाही आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं ना मागच्या वेळेला, एक वेळ मी जेव्हा गार्डन टूर दिलं होतं तुम्हाला त्यावेळेला, तर त्याला फुलंच येत नाही. काय करावं कळत नाही. हात वगैरे टाकून झालेले हे सगळं काही त्याचं क्लीन करत राहते, बुडाई करत राहतात त्याची, पण तरी त्याला फुलं येत नाहीत. असो, येतील त्याला सुद्धा फुलं. आणि हो काय म्हणत होती, इथे मी शेंगदाण्याचे आज मोदक बनवणार होते. तर सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेतले, नंतर मग त्याला क्लीन केले, त्याचे साल वगैरे काढून घेतले. आणि अशी एक हॅक वापरते मी साल गाळून घ्यायला. म्हणजे या गाळणीने काय होते, म्हणजे आपला हा जो झारा आहे यांनी काय होतं की ते सालं पण निघून जातात, इकडे तिकडे उडत पण नाही. आपण जेव्हा असं पाखडतो ना तर त्यांनी सगळीकडे उडतात. तर मग आता तुमच्याकडे पाखडण्याला काय म्हणतात हे मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये. म्हणजे जेव्हा आपण ते असं सुपानी वगैरे किंवा मग ताटानी असं पाखडतो त्याला काय म्हणतात. तर मग मी ते असे गाळणीने गाळून घेते. हे एका बेसिनमध्ये, आपल्या त्या सिंकमध्ये हे पडून जातात त्याचे साल आणि ते पाण्याने चालले जातात. मग मी गूळ घेतला, गूळ किसून घेतला पहिल्यांदा, कारण डायरेक्ट मिक्सीमधून काढला ना तर तो गूळ हे होणार, म्हणून मग गूळ किसून घेतला. नंतर मग शेंगदाणे आणि गूळ एकत्र मिक्सरमधून काढून घेतला आणि नंतर मग त्यात 2-3 असे पेढे घातले, कारण बाइंडिंगसाठी गुळाचा चिकटावा कमी पडत होता आणि गूळ मी थोडा आणखी कमी यूज केला होता म्हणून. आणि त्यात म्हणजे पेढे घातल्याने त्याचा टेस्ट पण वाढतो. तर मग 2-3 पेढे घातले आणि छानपैकी त्या मिक्सरमधून काढून घेतले. खूपच टेस्टी लागतात म्हणजे याचे मोदक अशा प्रकारचे हे. तर तुम्ही एक वेळ नक्की ट्राय कराल. आता तर पुढच्या वर्षी ट्राय कराल, कारण हा ब्लॉग मी खूप लेट टाकत आहे. मध्ये काय झालं, माझ्या आयफोनची स्टोरेज पूर्ण फुल झाली. जे माझ्याकडे दोन्ही आयफोन आहेत त्यांची स्टोरेज फुल झाली. दुसरा जो फोन आहे त्यामध्ये ट्रान्सफर होत नव्हते. तर ह्या सगळ्या गोष्टींनी काय झालं की मी ती स्पेस क्लिअर करता मला 2-4 दिवस असे लेट होऊन गेला. तर म्हणून मग मध्ये ब्लॉग नाही आले आणि त्यांनी काय झालं की इतकं लेट होऊन गेलं ब्लॉग. म्हणजे आता हे जे ब्लॉग टाकत आहे मी, खूप आता तुम्हाला माहिती आहे मी माहेरवरून आली, म्हणजे आईकडनं आल्यानंतर मग जे ब्लॉग आहेत ते आहेत हे.
तर इतके लेट झालेले आहेत आपले ब्लॉग. होप तुम्ही समजाल माझी जी कंडिशन होती कशी होती. तर कारण आयफोन युजर्सला माहिती आहे की काय आहे कंडिशन, काय होते. स्टोरेज इतक्या लवकर फुल होऊन जाते की आपण काही 4-5 फोटो जरी काढले आणि काही क्लिप्स जरी असल्या आपल्या मोबाईलमध्ये तरी स्टोरेज फुल होऊन जातं. तर मग ते क्लीन करता करता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग ती क्लीन केली. एक हळूहळू अशा मनावर दगड ठेवून काही काही गोष्टी अशा डिलीट केल्या ना मी, की मला असं वाटत होतं की यार ही डिलीट नव्हती करायला पाहिजे क्लिप, ती करायला नव्हती पाहिजे. आणि PC मध्ये टाकणार तर किती टाकणार, मग आपण एक वेळ PC मध्ये टाकलं ना तर मग काय ते बघत पण नाही आपण. म्हणून मग अशा खूप काही गोष्टी PC मध्ये ठेवलेल्या आहे ज्या वर जाऊन मी बघत पण नाही मग. तर असं मोल्ड आहे माझ्याकडे हा प्लास्टिकचा. तुमच्याकडे माझ्याकडे 2 मोल्ड्स आहेत. एक छोटे छोटे आहेत आणि म्हणजे एकाच यामध्ये छोटे छोटे मोदक बनतात. काहीतरी 5 मोदक बनतात वाटतं. आणि एक हा आहे. तर काय होतं की मला जेव्हा 11 मोदक बनवायचे असतात तेव्हा मग मी हा यूज करते. आणि जेव्हा मला काय म्हणतात त्याला छोटे छोटे 21 मोदक बनवायचे असतात तेव्हा मी तो छोटा यूज करते. मला असं वाटतं की तो छोटा 21 मोदक बनवल्यापेक्षा 11 मोदक ठीक आहे. म्हणजे 21चा मान असल्यामुळे आपण काय करतो मग क्वांटिटी कमी करून टाकतो, छोटे छोटे बनवतो. तर मग ते बनवल्यापेक्षा मला असं वाटते एक मोठा असा प्रसादासारखा आपण कोणाच्या हातातही दिला तर छान वाटतं. आणि यावेळेला तर गणपती बाप्पांनी कमी आणि मीच मोदक इतके खाल्लेले आहेत तुम्हाला काय सांगू. तुमच्यासोबत पण असंच झालं का सांगाल मला कमेंट सेक्शनमध्ये. हेल्दी मोदक बनवण्याचं ट्राय केलं काही, म्हणजे कधी तिळाचे बनवले, कधी याचे बनवले शेंगदाण्याचे. तर जास्तीत जास्त तर मग मलाईचेच होते, म्हणजे पेढ्याचेच होते. यांनी खूप वेळ असे काजूचे पण 2-3 वेळ विकत आणले बाहेरून, 2-3 वेळ याचे आणले, खोव्याचे आणले विकत. तर असेच मोदक होते. पण ते काय कितीही म्हटलं ना आपण की नाही खायचं, हेल्दीच बनवायचं, तरीही काही कंट्रोल होत नाही. आणि माझं इतकं वेट गेन झालेलं आहे. मला आणखी एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला. आता मी वेट लॉस जर्नी सुरू करणार आहे माझी. तर तुम्हाला बघायला आवडेल का, म्हणजे मी रोजचं जे पण खाते किंवा जी एक्सरसाइज करते किंवा मग मी कसं वेट लॉस करत आहे, जर तुम्हाला बघायला आवडणार ना तर मी नक्की मिनी ब्लॉगमध्ये शेअर करणार. लॉंग ब्लॉग तर टाकू शकणार नाही. आणि लॉंग ब्लॉगची अपेक्षा जर केली ना तुम्ही तर माझं काहीच होणार नाही. म्हणजे एक तर मी हे करू शकणार, वेट लॉस करू शकणार, नाही तर मग लॉंग ब्लॉग टाकू शकणार. म्हणून मी बिलकुल लॉंग ब्लॉगच्या चक्करमध्ये पडणार नाही आहे. तुमच्यासोबत मला शेअर पण करायचं आहे. म्हणजे खूप जण असे आहेत त्यांना वेट लॉस करायचं आहे पण मोटिवेशन मिळत नाही, जशी मी पण आहे त्यातली. मलाही मोटिवेशन मिळत नव्हतं. पण काय झालं की मी आता मनावर घेतलेलं आहे की मला वेट लॉस करायचंच आहे. आणि जे पण करेल मला असं वाटते की मी तुमच्यासोबत पण शेअर करायला पाहिजे. म्हणजे डायरेक्ट वेट लॉस करून दाखवल्यापेक्षा मी जे करते आहे ते दाखवलेलं बरं. म्हणजे आपली एक माझं जे कन्सिस्टन्सी आहे ती पण एक मेंटेन राहणार. आणि नंतर मग तुम्हाला पण कळेल की तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्हाला एक्झॅक्टली काय खायला पाहिजे. आणि मी 7 डेजचं रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करत जाणार. तर असं म्हणून जे इंटरेस्टेड आहे त्यांनी येस म्हणून कॉमेंट करा, इंटरेस्टेड म्हणून कॉमेंट करा. मला कळून जाणार की खूप जण इंटरेस्टेड आहे म्हणून. आणि मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल मिनी ब्लॉगमध्ये. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.